कुठं? पंढरपुरात गेली. कुठं? पंढरपुरात. लेकरं उमरग्यातली दिसायली तिला. तुम्हाला पंढरपुरात गेल्या उमरग्यातले लेकरं दिसतात, भागवतात बसल्या भागवत दिसू नये का? दिसावं का नाही? ऐका, प्रयत्न करा, प्रयत्न. वृंदावन मधून नारद चाललेत. जाई जुई चंपा चमेलीनं बहरलेलं सुंदर वातावरण, मस्त वातावरण होतं. म्हणजे हिरवळ पसरलेली, अनेक झाडं होते, झाडावर पक्षी बसलेले. चो 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 पक्षी करू लागले. असं वातावरण बनलं, मस्त हिरवळ पसरलेली, अनेक जाई जुई चंपा चमेली बहरलेली. आणि त्या सुंदर वातावरणातून नारद जातात. ऐका, नारद त्या वातावरणातून जाताना खांद्यावर विनान भजन करत जाऊ लागले. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण 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 भजमन्नारायण नारायण नारायण हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. नारद चाललेत. नारद आपल्याला कथा बघायची हा डोळ्याला. त्या पाऊल रस्त्यानं साधू जातात. एखाद्या वेळेस पावसाळ्यामध्ये शेतकरी पेरायला निघाले असताना आपल्या घराच्या जवळून आपलं शेत जर निटोब्यात असत तर काळ्या रानानं जातात. जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन त्या शेतात वाट पडत नाही का? तशी नारदाच्या वाटा पडलेल्या. नारद जातात. ऐका, लक्ष द्या. त्या हिरवळीमधून नारद जातात. जाताना नामस्मरण चालू होतं. साधू होते, हातात चिपोळ्या, मुखात देवाचं नाव, खांद्यावर विना. नारायण नारायण नारायण. पाऊल रस्त्यानं नारद जाताना त्या पाऊल वाटेच्या उजव्या रस्त्यावर बाजूला एक टुमदार झाड होत. उन्हाळा दिवस होता. थंडगार सावली पडलेली झाडाची. त्या झाडाच्या सावलीला 50 वर्षाच्या वयाच्या बाई खालीमान घालून बसल्या होत्या. अशा रस्त्यानं तापलेल्या उन्हातून नारद जात असताना बाजूला झाड दिसल्यामुळे नारदाला वाटलं सावलीला विश्रांती घ्यावी आपण. वाटतं ना माणसाला. नारद निघाले. रस्ता सोडला, झाडाच्या जवळ आले तर झाडाखाली एक बाई दिसली बसलेली. नारदाने विचार केला, या माऊली ज्या बसल्यात ना झाडाखाली, या कुळवान असल्या पाहिजे. कशावरून? त्यांचा परिचय होता का? कशावरून? अंगावरल्या वस्त्रावरून. बाई झाडाखाली जे बसल्यात ना, डोक्यावरला पदर 4 बोट पुढं होता, अंग भरून वस्त्र होती. स्त्रीचं सौंदर्य अलंकारानं नाही,
स्त्रीचा देखणेपणा वस्त्राने नाही. माताजी शास्त्र सांगते, शिलेन प्रमदा जेवेन तुरंगो नित्य उत्सवैर मंदिरम. स्त्री कशानं शोभते? वस्त्रानं म्हटले नाही. स्त्री कशानं शोभते म्हटले? अलंकारानं नाही. स्त्री ही चारित्र्यानं शोभते. शिलेन प्रमदा, स्त्रीची शोभा कशानं दादा? चारित्र्यानं. या देशातली द्रौपदी नावालौकिकाला आली, फार सुंदर होती म्हणून नाही, चारित्र्य संपन्न. या देशातली शबरी नावालोकाला आली, फार सुंदर होती म्हणून नाही, चारित्र्य शुद्ध होतं म्हणून. ऐका, स्त्रीची शोभा चारित्र्यानं. घोडा कशानं शोभतो? या श्लोकात आहे ते. लालकंदारी असल्यामुळे नाही. म्हणले काय पाटलाचा घोडा उंचा पुरा आहे, उंची असल्यामुळे नाही. ताजा तवाना असल्यामुळे उत्तर आहे नाही. ऐका, शिलेन प्रमदा, स्त्री चारित्र्यानं शोभते. शिलेन म्हणजे शील म्हणजे चारित्र्य, प्रमदा म्हणजे स्त्री. शिलेन प्रमदा जेवेन तुरंगू, घोडा धावण्यानं शोभतो. घोडा धावण्यानं शोभतो, स्त्री चारित्र्यानं शोभते. पुढं नित्य उत्सव मंदिरम, मंदिर भजनानं शोभत. झाड कशानं शोभत? फलेविन तरुवर, नामस्मरणेविन मंदिर, आणि सत्पुत्रेविन पवित्र वंश नशेची सर्वथा. शास्त्र सांगतं, झाडाला शोभा पानानं नाही, झाडाला शोभा फांदीनं नाही, झाडाला शोभा खोडानं नाही, झाडाला शोभा फळानं. फलेविन तरुवर मंदिर, नामस्मरणेविन मंदिर. मंदिर केवढं बांधलं म्हणून शोभत नाही. मंदिरात रोज भजन होत असेल तर मंदिराला शोभा आहे. नामस्मरणेविन मंदिर, नाथबाबाची ओवी ही नाथ भागवतातली. पुढं आहे का? घराला शोभा कशानं? म्हणले आमली बिर्ला पुट्टी. काय पुट्टी काय म्हणतात त्याला? बिर्ला पुट्टी केली त्यानं. म्हणले आम्ही पीओपी केली त्यानं. ऐका, घराला शोभा, घरात जर मुलगा गुणवान निघाला तर तुमच्या घराला काही किंमत नाही. घरात गेल्यावर मुलानं येणाऱ्या अतिथीला पाण्यात तांब्याभर पाणी द्यावं. या महाराज, या दादा, या मामा, या काका, प्रेमानं बोलाव. बापाच्या जवळ पोरग बसलं ना तर मान खाली वाकून बसल्याला असाव. समजाव घर चांगलंय. पाहुणे आले आणि मुला बापानं आवाज द्याला, बाळासाहेब पाहुणे आलेत. आलो आलो बाबा. समजाव घर चांगलं. इकडे आवाज द्यायला पोरग तिकडच चाललंय, केवढा बंगला असू द्या, समजाव घर चांगलं नाही. पोरग बापाच्या आज्ञेत असाव. काय करू पोरा लागली चट, 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 पोरा लागली चट. हरी वाट देऊळाची, हरी वाट देऊळाची, हरी वाट देऊळाची, हरी वाट देऊळाची. काय करू पोरा लागली चट, 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 काय करू पोरा लागली चट. आमचे कुळी नव्हते आयशे, आमचे कुळी नव्हते आयशे, आमचे कुळी नव्हते आयशे, आमचे कुळी नव्हते आयशे. लक्ष करा मंडळी, टाळी टाळी माझ्यासोबत वाजत नाही टाळी. शाबास. जय हो. घरामध्ये लेकरं मायबापाच्या आज्ञेत असलेच पाहिजे. लक्ष द्या. टाळी. लेकराला तुमच्या भागवताला आणि जा. म्हातारपणी तुमची सेवा करतील. टाळी.
शाबास तबला. तुम्ही ताट द्याला की याची टाळी देताल होत नाही. शाबास. घरामध्ये लेकर गुणवान असले पाहिजे. लक्ष करा विषय काय चालू आहे आपला. घराला शोभा सत्पुत्रांना आहे, नाही तर किंमत नाही घराला. मंदिराला शोभा भजनांना आहे, नाही तर किंमत नाही मंदिराला. टाळी. झाडाला शोभा फळांना आहे. टाळी. शाबास. वा वा वा. शाबास. टाळी ऐकायची का? एक दोन धर. शाबास. जय हो. लक्ष करा मंडळी, माझ्याकडे लक्ष द्या. घरामध्ये लेकर गुणवान असाव. बापानं सांगितलं बाळासाहेब. टाळी. मुलांना आवाज दिला पाहिजे बाबा. काय आज्ञा, काय आज्ञा. असं लेकरू आपल्या घरात असाव. आमचे कुळी नव्हते आयशे, आमचे कोळी नव्हते आयसे, आमचे कुळी नव्हते आयशे, आमचे कोळी नव्हते आयसे. हे चितिशे निवडले, हे चिपिसे निवडले, हे चितिशे निवडले. हे चिपिसे निवडले. मंडळी टाळी. शाबास. जीवनामध्ये आचरणाला किंमत आहे, वागण्याला किंमत आहे. तुम्ही किती पैसेवाले, इथं लोक मानितील, वरी यमाचे यमदंड बसतील. लक्ष करा, वागणं शुद्ध असलं पाहिजे. इथं महाराज म्हणून पाया पडतील लोक, वरील दणके 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 दणके. महाराज असला चांगलं वागावं लागल. टाळी. तबला. टाळी ऐकायची का? याला ताल म्हणतात. उमरग्यामधल्या माता ताला टाळी वाजवतात. तबला. वा, किती छान वातावरण आहे बघा ना. वा वा. जरा आमचे कुळी नव्हते आयशे, आमचे कोळी नव्हते आयसे, आमचे कुळी नव्हते आयशे, आमचे कोळी नव्हते आयसे. असं नव्हतं ना पोरग आपल्या कुळात. विषय काय चालला आपला? झाडाखाली बाई बसल्या, नारदानं पाहिल्या. अंग भरून कपडे होते अंगावर. ही शोभा बाईची आहे. स्त्रीच्या अंगावर अंग भरून वस्त्र असले पाहिजे. अरे शोभा नाही त्याच्याशिवाय. आमचे कुळी नव्हते आयशे, आमचे कोळी नव्हते आयसे, हे चिपिशे निवडले, हे चिपिसे निवडले, हे चिपिशे निवडले. हे चिपिसे निवडले. काय करू पोरा लागली चट, पोरा लागली चट, पोरा लागली चट. काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा लागली चट. पोरा लागली चट, काय करू 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 पोरा लागली चट. राधे झाडाखाली बसलेल्या बाईकडे पाहिलं नारदांनी.
विचारलं, आपण कोण आहात, कुठून आलात, कुठे जाताय? कोण विचारते? नारद. कोणाला? त्या झाडाखाली बसलेल्या स्त्री. त्या स्त्रीचे उत्तर ऐका. चला एक 10 मिनिट बोलणार आपण. उत्पन्ना द्रविड साह, उत्पन्ना द्रविड साह, कर्नाटके गता, क्वचित क्वचित महाराष्ट्रे, गुरुजरो जर्जरो गता. स्त्री सांगू लागली, दादा माझा जन्म द्रविड देशात झाला. द्रविड म्हणजे पाठीमाग आंध्र, आता तेलंगणा. माझा जन्म आंध्रात झाला. उत्पन्न द्रविड साह. जिथं जन्मले ना दादा, स्त्री सांगते तिथे मला कोणी विचारलंच नाही. आणि खरी गोष्ट आहे, पिकत तिथं विकत नाही. तुमच्या इकडे कसं आहे? परभणीकडे आमच्या भाजीपाला माळव मळ्यात पिकत आणि बाजारात विकत. इकडे कसं आहे? मळ्यात पिकत, बाजारात विकत. पिकत तिथं विकत नाही. हा माणूस म्हणते ना, माणूस म्हणतो ना, काय म्हणतो माणूस? घर का दूध बासुंदी बराबर. तुम्ही म्हणता बदललंय ना. आपण ते नाही म्हणायचं. दाल बराबर घर की, आपण नाही म्हणायचं. पुढचं बोलू, घर की बासुंदी अमृत के समान होती है. आपल्याला कळ ना, घरच्याची किंमत नसते. ऐका विषय काय चाललाय आपला. आपल्या मुद्द्याला धरून 10 मिनिटं बोलू, आरती करू. विषय काय चालला? त्या स्त्रीला विचारलं, तुम्ही कोण? ती म्हणते, उत्पन्ना द्रविडे साह. मी द्रविड देशात जन्मले, पण मला लोकांनी विचारलं नाही. मी द्रविड सोडलं, कर्नाटकला गेले. तुमच्याकडे यालंय आता येतं इथं. आता उमरग्यात येते भागवत. कुठं येतं भागवत? मला भागवत उमरग्यात आणायचंय. उत्पन्ना द्रविड साह. दादा माझा द्रविड देशात जन्म झाला, मला विचारलं नाही. कर्नाटके गता. मी कर्नाटकात गेले, मला तिथे विचारलं. ती स्त्री सांगते नारदाला, क्वचित क्वचित महाराष्ट्रे. ती आली महाराष्ट्रात. ती बोलणारी बाई दुसरी दिवशी कोणीच नाही. ती भक्ती आहे. पुढे येणार आहे या श्लोकात तिचं नाव. मी आधी याच्यासाठी सांगतो, कळाव ना आपल्याला. नारदाला भक्ती सांगते, माझा जन्म द्रविड देशात झाला, मला विचारलं नाही. मी कर्नाटकात गेले, मला कोणी ओळखलं नाही. मी महाराष्ट्रात आले, मला महाराष्ट्रातल्या लोकांनी ओळखलं, परखलं आणि मला सन्मान दिला. क्वचित क्वचित महाराष्ट्री. कर्नाटक मधून लातूर मध्ये आली भक्ती. सुरुवातीला इथून गेली सोलापूरला, म्हणजे पंढरपूरला. महाराष्ट्रामध्ये भक्ती म्हणते. दादा मला काही लोकांनी विचारलं. कोण विचारलं असेल? नेवाशाला गेलं तर माझ्या माऊलीनं भक्तीला थारा दिला असेल. देहूला गेलं तर तुकोबारायनं, आरणला गेलं तर सावताबाबांनी, पिंपळनेरला गेलं तर निळोबारायांनी, तेरढोकीला गेलं तर माझ्या गोरोबा काकांनी, नाही का. माझ्या परभणीला गेलं तर माझ्या ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजींनी, माझ्या सद्गुरू मोतीराम महाराजांनी, माझ्या गुरुवर्य मारुती महाराजांनी भक्तीला थारा दिला असेल. क्वचित क्वचित महाराष्ट्री. भक्ती सांगते नारदाला, दादा महाराष्ट्रातल्या लोकांनी मला थारा दिला, पण माझा मोह वाढला. मला वाटलं पुढच्या राज्यामध्ये मला जास्त सन्मान मिळेल. मग ती गेली गुजरातमध्ये. गुरुजरो जर्जरो गता. त्या काळात महाराष्ट्र भक्तीला मानित होता. गुजरात कसा होता? कधी? तेव्हा. क्वचित क्वचित महाराष्ट्री. गुरुजरो जर्जरो गता. गुजरात मध्ये भक्तीला लोकांनी विचारलं तर नाही, पण त्रास दिला. तेव्हाचा गुजरात. आता सगळ्या भारत देशात सगळ्यात कोणतं राज्य 1 नंबरचं?
गुजरात. कोणतं बघा, नोटावर ज्या बाबाचा फोटो आहे चष्मा घालून, ते बाबा कुठले आहेत? बापूजी गुजरात. नोटावर ज्या बाबाची सही आहे त्याला गव्हर्नर म्हणतात, ते कुठले? गुजरातचे. आणि नोटा ज्या बाबांनी बदलल्या ते बाबा कुठले? त्या 8:30च्या बातम्या अजून माझ्या कानात घुमतात. इस देश के भाइयों और बहनों, इस देश में चलने वाली 500 और 1000 की करेंसी आज रात 12 बजे बंद हो जाएगी. अजून आवाज घुमते. लई जग परेशान झाले. सगळ्यात हैराण झाल्या बाया. कारण मालकाचा गल्ला चोरून जमवलेला होता ना. बाईचं कसं असते सांगतो तुम्हाला. बाई म्हणते, माय आपल्याला मूळ आलेलं आहे आणि 500 रुपये तर द्यावं लागतात. नवऱ्याकून घेती 500 आणि 200चीच नोट देवती, 300 शिल्लक. हेचा गल्ला वाळल्याला. ती म्हणते, आता एरवी बी अहमदपूरला जायचंय तर मला वाटेल भाजीपाला आणाव. 200 घेती, 100चाच आणता, 100 शिल्लक. अशा नोटा जमवल्या बाईनं, 100 50. मग कोणाकडून 500च्या करून घेतल्या आणि 500च्याच बाबानं बंद केल्या. परत सांगा होतं माल चोरीचा होता. मालकालाच म्हणा मयापाशी जर 40,000 ते म्हणते कुठून आणली? बरोबर आहे का? जरा जरा जमिलेला माल होता. मग माझ्या माईचा विश्वास आमच्यावर. बऱ्याच बाया मला म्हणल्या, महाराज दाईज बदलून आणता का? मी म्हणलं, हो आका, मला माहित होतं ताईच्या ईज बदलून आणल्या, 2 दक्षिणा म्हणून देतीच. बदलून आणल्या काय केलं? जाऊ द्या विनोदाचा भाग. आपला विषय काय चाललाय, जाऊ द्या विनोद बाजूला. त्या काळात गुजरातला काही नव्हतं. 1 नंबरला महाराष्ट्र, क्वचित महाराष्ट्री गुर्जरो जर्जरो गताः. ती म्हणू लागली, दादा मी गुजरातला गेले, मला विचारलं नाही. वृंदावनन भक्तिधामम, वृंदावनला आली भक्ती. कुठे भेटली? नारद चालले तो वृंदावन मधून. ती म्हटली, अहम भक्तिरे ते ख्याता यौ द्वयो मम तनयो. दादा माझं नाव भक्ती आहे, हे 2 माझे मुलं आहेत. ज्ञानर्जष्टो वैराग्य कनिष्ठा, हे 2 माझे मुलं आहेत. माझं नाव भक्ती आहे. काय करावं लागल? माझ्या 2 मुलांना अशक्तपणा आलाय. ज्ञान जगात गरज आहे ज्ञानाची, पण ज्ञान माझ्या मांडीवर अशक्त होऊन पडलंय. तरुणपणात म्हातारं झाले ज्ञान. त्या काळात तरुणपणात म्हातारं झालं वैराग्य. त्या काळात मी काय केलं म्हणजे माझं ज्ञान तरुण होईल, मी काय केलं म्हणजे माझं वैराग्य तरुण होईल. आज जगाला, समाजाला, प्रत्येकाला ज्ञानाची गरज आहे, वैराग्याची गरज आहे आणि भक्तीची गरज आहे. पण हे तर असे पडलेत. मी काय केलं म्हणजे हे जगामध्ये प्रत्येकाच्या मनामनात जनात तयार होतील ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. नारदानं सांगितलं त्यावेळेला, भक्तीला तुम्ही एकच काम करा, फक्त आणि फक्त ऐकायचं असेल तर भागवत ऐका. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाज तुम्ही भक्त भागवत, ऐकाज आरती वाले तयार व्हा. भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले
ग तुम्ही भक्त भागवत ऐका ग तुम्ही भक्त भागवत ऐका ग तुम्ही भक्त ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. ते भागवत महापुराण भक्तीला सांगितलं, ज्ञानाला सांगितलं, वैराग्याला सांगितलं. त्यातून त्यांचं कल्याण झालं. भक्ती ज्ञान वैराग्याची कथा ऐकली. उद्याच्याला आपल्याला परीक्षिती राजाच्या वंशाची कथा ऐकायची. आपली काय वेळ आहे भागवताची रोजची? 2 ते 5. लक्ष द्या इकडं. सर्वांना विनंती आहे, उद्यापासून रोज दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये भागवत कथेसाठी वेळेत भागवत कथा होईल. तुमची 2 ला नाही सुरू झाली तरी आरती 5 ला. बरोबर आहे. कारण पुढचे कार्यक्रम झाले पाहिजे ना. तुम्ही जरी कथा 3 ला सुरू केली, आरती 5 लाच होणार. बरं का शावकार? सुरू कधी झालं पाहिजे? वेळेला. हा, वेळेपासून वेळेची काळजी घ्या सर्वांनी. आपल्या गावामध्ये वारकरी येतील, भजनी येतील. प्रत्येकानं आपापल्या घरी न्या, त्यांचा आदर सत्कार सेवा करा. कारण हे कोणी 2-4 पुढे होणाऱ्या सप्त्यातल्या कार्यकर्त्याचंच काम नसतं, हे सर्वांचं काम. सर्वांनी सेवा करा. 7 दिवस त्याचं फल तुम्हाला मिळेल. आरतीसाठी सर्वांनी उभा राहायचे. जय गुरु. कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामि भवं भवानी सहित नमामि. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुका मुनीने परम भक्तीने नाना परीने गाईले जाई चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. वेद करूचे मधुर फल स्वादु रस जे सजव. आत्मा राम मुनी सकळ सेवनी झाले जन फळ. हो महापर्वणी आई हरिवणी हरणी भजन करणी हे पदिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. ये व्यासा जीवानी साधक गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहस्रसेविका भाविक भाता उदार दाता मोक्षदाता देहाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. रमते जनमानस तिलक द्वादश सोपाने योग. निर्मल भक्ति जने भरित हरे हरि मोहन चित. मने सद्वंदित कुले देवी रमणे भानहर फले रस पीता. आरती करू
रतनधारा देवा कविवर संताचा जगोलाचा स्वयं प्रभेदा वागचरिता रवी अंतरिता महारता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू जय भगवंता हे कंठन वे श्री कृष्णा गीते वेदी मन पूर्णा आनंद बोधाया शरणा रचित करे जीवा मरणा विदारणाति चिरे जाति ना कही वदति कृष्ण पदी जय हो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय जय भागवता आरती करू तुझ भगवंता अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की धर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की कृष्ण तम मथुरा जन्म लियो नंदगर मंगलाचर कियो यशोदा गोद खिलैया की आरती कृष्ण कन्हैया की धर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की कृष्ण तम यशोदा के छैया शाम्बल दाऊ के भैया बन बन गाय चरैया की आरती कृष्ण कन्हैया की अदर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की तम कंसासुर मरयो श्याम तुम भूमि भर तरयो कालिया नागन थैया की आरती कृष्ण कन्हैया की धर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की कृष्ण तुम अर्जुन के प्यारी श्याम हो भक्तन रखवारी तम राजवचैया की आरती कृष्ण कन्हैया की धर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की आरती गाते कृष्णानंद मन में होता अति आनंद नहीं लाज रखैया की आरती कृष्ण कन्हैया की मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की धर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की कर्पूर गौरम भरावतारम सदा वसंतम हृदयाद्भुते भवानी सुतम जललोकाग्र वंदिं चरण डोळ्यात पायी तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्याधर तमेव तमेव सर्वं हरे यत् सर्वं रसमानाय समर्पयामि अशम राम नारायण कृष्ण वरम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय राधे राधे श्याम ऐका